हॅलो फ्रेंड्स, मी विद्दू. मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की भारतातील टॉप 10 अमेझिंग फॅक्ट्स. त्याचबरोबर अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये मी सांगितलं आहे जगातील टॉप 10 फॅक्ट्स. तर जगामध्ये असे काही रहस्यमय आणि अद्भुत गोष्टी आहेत, त्याच्यावर मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी तुम्हाला 4 जगातील अद्भुत आणि रहस्यमय आणि आश्चर्य वाटणाऱ्या 4 गोष्टी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. तर चला आता आपण बघू असे कोणत्या 4 इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ते आपण आता माहिती करून घेऊ. तर जगात एक असं ठिकाण आहे, तिथे समुद्र आणि वाळवंट एकत्र येतात. आश्चर्य वाटते ना? पण हो, हे खरं आहे. आफ्रिकेतील नामिबिया नावाच्या ठिकाणी एक जागा आहे. या ठिकाणी जगातील सर्वात प्राचीन वाळवंट आहे, जे जवळपास 5 दशलक्ष वर्षाहून अधिक जुना आहे. तर खूपच आश्चर्य वाटलं नाही ऐकून, पण हे सत्य आहे. तर दुसरं आपण अशी गोष्ट बघू जी आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात हरियल नावाचा एक पक्षी आढळतो. हा पक्षी कधीच जमिनीवर पाय ठेवत नाही. हा फक्त हवेमध्ये उंच झोके घेत असतो आणि जर त्याला खाली उतरायचंच असेल किंवा कुठेतरी असं बसायचं असेल तरी सुद्धा हा एखादा घरटं आपलं बांधतो, ते पिंपळ किंवा वटवृक्षाच्या झाडावर. तिथंच तो घरटं बांधतो आणि तिथंच राहतो, पण तो जमिनीवर पाय अजिबात ठेवत नाही. तर तिसरी अशी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक स्रोत उपलब्ध आहे. जवळपास 8,233 घन किलोमीटर नूतनीकरण योग्य पाण्याचे स्रोत आहे. त्याला आपण रिन्युएबल वॉटर सोर्सेस सुद्धा म्हणतो. तर आज तुम्हाला माहित आहे सगळीकडेच पाण्याची खूप टंचाई असते, खास करून पिण्याच्या पाण्याची. पण एक ब्राझीलमध्ये हा एक्सक्यूज आहे. हे गॉड गिफ्ट पण म्हणू शकता तुम्ही. ब्राझीलमध्ये पिण्याचे पाण्याचे सर्वाधिक स्रोत उपलब्ध आहे. आता पुढचा फॅक्ट. भारतातील मेघालयातील मावळी यानांग या गावात वाहणारी उमंगोट नदी ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. खूपच म्हणजे जर तिथं आज जे पाण्यामध्ये त्या नदीमध्ये फिरणारे मासे, किडे हे सुद्धा तुम्ही डोळ्यानं बघू शकता. तरी खूपच क्लीन अशी नदी आहे. जर तिथं जर बोटिंग विहार होत असेल तर ते तुम्हाला असं वाटेल की अर्धांतरी तिथं बोटिंग चालू आहे. म्हणजे एवढी ती निखळ आणि स्वच्छ असं ती नदी आहे. आणि सरकारकडून त्याचे तसं व्यवस्थापन सुद्धा चांगलं आहे, जेणेकरून त्याचं नाव आज जग प्रसिद्ध झाले आहे. तर ह्या जगातील असे आश्चर्यकारक आणि रहस्यमय गोष्टी आहेत जे मी आज तुम्हाला सांगितलो. व्हिडिओ नक्कीच आवडला असणार. आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हां, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जे भविष्यात असेच काहीतरी युनिक आणि स्पेशल व्हिडिओ घेऊन येत जाईन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.